कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। नुकत्याच नगरपालिका निवडणुका पार पडल्या। स्वाती लाड यांना 4000 पेक्षा जास्त मतांनी मागे टाकत राष्ट्रवादीच्या पुष्पा दगडे विजयी झाल्या। दहिवली म्हणजे लाडांचा बालेकिल्ला असं नेहमी म्हटलं जायचं। त्यामुळे स्वाती लाड या दहिवलीमधून मोठं मताधिक्य घेऊन पुष्पा दगडे यांना सहज पराभूत करतील अशा चर्चांना उधाण आलं। पण नेमकी हीच आघाडी तोडण्यामध्ये एक चेहरा शांतपणे काम करत होता। शिवसेनेच्या तालमीमधला पैलवान राष्ट्रवादीनं आपलासा करून घेतला, पण त्याचा मोठा फटका शिवसेनेला बसू शकतो याकडे मात्र सर्वांचं दुर्लक्ष झालं आणि राष्ट्रवादीचा झेंडा हातात घेऊन हर्षल मोरे मैदानात उतरला। संपूर्ण दहिवली पिंजून काढत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान मिळवण्यासाठी हर्षल मोरे यानं दिवसाची रात्र केली। या दरम्यान हर्षल मोरे कोणालाही विरोध करत नव्हता। त्याच्या राजकीय तत्वांची मोडतोड झालेली असल्यामुळे राष्ट्रवादीला पुढे आणत हर्षल मोरे काय करू शकतो हे प्रत्यक्ष कृतीमधून दाखवायचं होतं। घायल शेर सबसे खतरनाक होता है असं आपण नेहमी ऐकत असलो तरी राजकीय तत्वांची पुन्हा गोळाबेरीज करून हर्षल मोरे यानं मैदान गाजवलं। 2 पावलं माघार घेऊन राजकीय झेप मारत त्यानं मोठा झटका दिला। हर्षल मोरे यांच्यासोबत तरुणांची मोठी फळी असल्यानं प्रचारामध्ये हर्षल मोरे यानं आघाडी घेतली। घरोघरी जाऊन लोकांच्या भेटी घेऊन हर्षल मोरे यानं पुष्पा दगडे यांचं पारडं जड केलं आणि मतपेट्यांमधून चित्र स्पष्ट झालं। स्वाती लाड यांना अपेक्षित असणारी आघाडी दहिवलीमधून मिळालीच नाही। महायुतीला दहिवलीमध्येच रोखण्यात हर्षल मोरे यशस्वी झाला। परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवार सुचिता खोत आणि कुमेश मोरे यांच्यासोबत प्रचाराचं मैदान गाजवत हर्षल मोरे यानं पायाला भिंगरी लावून काम केलं। हर्षल मोरे यांच्या राष्ट्रवादीत जाण्यानं मतांचा फटका बसला यावर मात्र शिक्कामोर्तब झालं। त्यामुळे शिवसेनेचा पैलवान आपल्या तालमीमध्ये घेऊन राष्ट्रवादीनं चांगला डाव खेळला। शांत आणि संयमी राहून राजकारणातून करेक्ट कार्यक्रम करणारा हर्षल मोरे दहिवलीमध्ये राष्ट्रवादीचा धुरंधर किंगमेकर ठरला। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।